करण्यापेक्षा ज्यांनी त्यांनी मोर्चे काढावेत, आंदोलन करावेत आणि ओबीसीच्या हक्काचं संरक्षण करावं. फोटोवरून भांडण आम्ही करणार नाही, फोटोवरून आम्हाला काही बोलायचं नाही. आणि अनेक ओबीसी नेते, ओबीसी हा प्रवर्ग आहे, 374 जाती आहेत, मराठ्यासारखा एक समाज नाही आहे. त्यामुळे अनेक जण आपापल्या पद्धतीनं आंदोलन करत असतात. त्यामुळं ह्याला काहीतरी वेगळं फाटा फोडण्याची किंवा याला वेगळा अर्थ काढण्याची गरज वाटत नाही, असं माझं मत आहे. मी इकडे विदर्भात काम करतोय, बाकी मराठवाड्यात काही भागामध्ये फिरतात, भुजबळ साहेब फिरतायत आणि एकूण सगळ्यांची भूमिका ही प्रामाणिक आणि इमानदारीची असावी. बघा, त्या GR ला जो विरोध करेल तो GR रद्द करा अशी स्पष्ट भूमिका घेईल, त्याला कुठे फाटे न फोडता तो ओबीसीचा हितेशी आहे असं मी म्हणतो. त्या संदर्भात लक्ष्मण हाकेने पोस्ट देखील केलेली आहे की मी प्रामाणिकपणे मांडतोय म्हणते आणि मी बॅनर छापू शकत नाही, गाडीला पैसे देऊ शकत नाही, मी आंदोलनात असेल किंवा नसेल नाही. काल परवा त्याच्या समर्थकाला खूप मारहाण झाली आणि उलट त्यांना ट्रॅप करून कोणीतरी पैशाचं आम्ही दाखवलं, त्यांनी मागितले नाही आणि त्याच्यावर आरोप लावले गेले. एक चांगला कार्यकर्ता ओबीसीच्या चळवळीला पुढे नेतो आहे, तरुण आहे, अशा वेळेस अशा प्रकारचे घाणेरडे आरोप झाले की त्यावेळेस माणूस व्यथित होतो. ते व्यथित होऊन त्यांनी तशा प्रकारची पोस्ट केली असावी. माझं त्याच्याशी आज बोलणं व्हायचं आहे, मी बोलणार आहे रात्री आणि त्याला सांगणार आहे की तू लढ, आम्ही तुझ्या पाठीमागे आहोत. हे लावणारे सुद्धा कोण आहेत, हे वाद निर्माण करणारे कोण आहेत, हे मुद्दाम अशा प्रकारचं बॅनर लावायचं निवडणुकीच्या तोंडावर आणि राजकीय फायदा उपटायचा, हे धंदे त्यांचे आहेत, भारतीय जनता पक्षाचे. अशा प्रकारचे जातीय विष पेरण्याचं काम तेच करतात. होऊ शकतं त्यांचाच कुठला तरी माणूस वेशभूषा बदलून बॅनर लावला असेल, सरकारने शोधावं तो बॅनर कोणी लावला. सरकार कोणाचे आहे दिल्लीपासून गल्लीपर्यंत? भारतीय जनता पक्षाचे आहे ना. UP मध्ये सरकार कोणाचं आहे? त्यांचंच आहे ना. या असे बॅनर लावलं ना, लावायचा आपले हे सगळे षडयंत्र आहे. यामध्ये जातीय तेढ, धार्मिक तेढ निर्माण करून मताची पोळी शेकण्यासाठी हे सगळे उद्योग चाललेले आहेत.